स्वागत। पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी। चांदणी चौकात डंपरने दिलेल्या धडकेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला। धरण साखळीत जोरदार पावसामुळे खडकवासल्यातून 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। शिवसृष्टीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांचे खास सभेपूर्वी मावळ्यांच्या वेशभूषेत पालिकेत आंदोलन। स्वतःवर झालेल्या अत्याचारासंदर्भात दाद मागणाऱ्या महिलेची दखल घेतलीये मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेने। शहरातील वाहनांची संख्या आणि लोकसंख्या यांच्या गुणोत्तरानुसार प्रतिमानसी एकापेक्षा जास्त वाहने असल्याचे पर्यावरण अहवालामध्ये स्पष्ट। 24 तास पाणी पुरवठ्याबाबत सीबीआयने पाठवलेले पत्र लपवून भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला। कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर आधी शिवसृष्टी त्यानंतरच मेट्रोचा डेपो उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी खास सभेत केली। 24 तास समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठीच्या 4ही निविदांची चौकशीची मागणी भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केली। आणि मुस्कान पठाणला वाचवणाऱ्या वैभवचे USK फाउंडेशनने केलं कौतुक। ठळक घडामोडीनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र। पुण्यातील चांदणी चौकाकडून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय। पुण्यातील चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय। आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। चांदणी चौकातून डंपर कोथरूडच्या दिशेने येत होता। कोथरूडला येणाऱ्या रस्त्याला असलेल्या तीव्र उतारावर डंपर चालकाचा वेगवरील नियंत्रण सुटलं आणि डंपरने प्रथम महिलेला धडक दिली, ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर एक महिला आणि एक विद्यार्थिनींना धडक दिली, ज्यात दोघी गंभीर जखमी झाल्या। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत। पूजा चव्हाण असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे, तर निकिता नवले आणि शीतल राठोड या जखमी झालेल्या आहेत। दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या रस्त्यावर तीव्र उतार असल्यामुळे नेहमीच छोटे मोठे अपघात होतात। सकाळी आम्ही तिघींनी रोड क्रॉस केला आणि आम्ही रोड क्रॉस करून येत होतो, तर तेवढ्यामध्येच त्यांनी तिकडनं गाडीवरनं आणली आणि गाडी जोरात त्यांनी अगोदर मला धक्का दिला, नंतर ते पुढच्यांना उडवलं दोघींना। सेम हीच गाडी होती, हां डंपर होता। आणि त्याने ब्रेक जर लागत नसेल तर त्यांनी तिथं पोझिशनमध्ये गाडी थांबवली, कुठे पण गाडी क्रॉस झाली नाही किंवा कुठे पण थांबायला वगैरे गाडी लागलेली नाही। पोझिशनमध्येच थांबवली गाडी आणि उतरला तो खाली आणि मागे येत होता, तेव्हाच लोकांनी पकडलेला त्याला। मागून तिथूनच उडवत आणला। फर्स्ट मी होते आणि माझ्या नंतर त्या दोघी होत्या। त्या दोघी हात पकडून येत होत्या, त्यांना ढकललं, त्या पडल्या। त्या उठायच्या अगोदर त्यांच्या अंगावरनं आणखी गाडी घेऊन गेली त्या। आमच्याच ऑफिसमधल्या आहेत पूजा आणि शीतल। शीतलचं काही माहिती नाही आणखी, तिचे पाय गेलेत बहुतेक। एकीचं 20 ते 22 आहे आणि दुसरी मॅरिड आहे, ती पण 25च्या आतमध्येच आहे। DBS मिंटे IT नाही आहे, BPO सेंटर आहे। पूजा काशीनाथराव भालके। सकाळी 8:15च्या दरम्यान इथं दोन कंपनीमध्ये काम करणारे मुली आणि एक 10 वर्षाची मुलगी असे पायी चालत असताना
चांदणी चौकात जे हे स्लोप आहे, ह्या स्लोपवर एक डंपर मागून आला आणि त्यांना धडक दिल्यामुळे एक महिलेची जागीच मृत्यू झालेली आहे आणि दुसरी एक महिला आणि ती मुलगी हे दोघे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. डंपर चालक जो होता त्याला ताब्यात घेतलेली आहे आणि गाडी डिटेन केलेली आहेत आणि पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे. हे आता पुढील तपासाची भाग आहे. तपासामध्ये गाडीचा काही डिफॉल्ट आहे का किंवा ड्रायव्हरचा फॉल्ट आहे का ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये तपास करण्यात येईल. आता ही घटनास्थळ बघितलं तर एक तिथं स्लोप आहे आणि ट्रॅफिक पण हेवी आहे. तर त्यामुळे इथं स्लोपमुळे अशी ऑइल वगैरे काय पडले तर स्लिपरी होऊन जातो. त्यामुळे इथं रस्त्याला पायी चालण्यासाठी फुटपाथचं सवय नाही आहे. त्या फुटपाथचं सोयी इथं केली तर अजून त्याच्यामध्ये फुटपाथचं सोयी करून त्या फुटपाथचं वेगळं एक कंपार्टमेंट त्याचं व्हायला पाहिजे असं मला वाटतो. त्याबद्दल आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार याबद्दल करणार आहोत. गेल्या 2 दिवसापासून धरण साखळीमध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे 4ही धरणं 100% भरत आली आहेत. खडकवासला धरण 100% भरल्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास 10,000 क्युसेक्स पाणी मुळामुठा नदीमध्ये सोडण्यात आले. धरण साखळीत गेले 2 दिवस पावसाचा जोर ओसरला होता, त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण साखळीत पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. रायगड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक पुन्हा वाढली आहे. पानशेत धरण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्गात सायंकाळी 6 वाजता 10,000 क्युसेक्स वेगाने मुठा नदीत पाणी सोडले गेले. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने मुठा नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय. वरसगाव धरणही 100% भरण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव मध्ये 76.60% इतका पाणीसाठा झालाय. गेल्या 24 तासात टेमघर येथे सर्वात अधिक 68 मिलीमीटर तर पानशेत येथे 46 व वरसगाव येथे 46 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. या 4 धरणांच्या खडकवासला धरण साखळीत 24.45 टीएमसी म्हणजे 80.47% इतका पाणीसाठा झालाय. पानशेत वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तव, दासवे, शिरकोली, पोळे, टेकपोले, कशेडी, दापसरे आदी खेड्यात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दुपारी पानशेत धरण काठोकाठ भरले. दुपारी 2 वाजता धरणाच्या सांडव्याचे दरवाजे उघडून 2,574 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली. दिनांक 27 पासून पानशेतच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून 582 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. पानशेत मध्ये 98.68% पाणीसाठा आहे. संततधार पावसामुळे 2 दिवसात खडकवासला धरण साखळीत 100% पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. गळती होणाऱ्या टेमघर धरणातून 750 क्युसेक्स तर पानशेत मधून 3,136 क्युसेक्स वेगाने पाणी खडकवासला धरणात येत आहे. टेमघर मध्ये 91.79% पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून सिंहगड, पानशेतसह डोंगरी भागात पावसाचा जोर वाढला आहे. रिमझिम पावसासह जोरदार सरी कोसळत आहेत. दिनांक 1 जून पासून 28 जुलैपर्यंत वरसगाव धरण भागातील दासवे येथे विक्रमी 310 मिलीमीटर पाऊस पडला. या कालावधीत टेमघर येथे 2,190, वरसगाव येथे 1,429, पानशेत येथे 1,389 व खडकवासला येथे 450 मिलीमीटर इतका पाऊस पडला. शिवसृष्टीसाठी मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांनी खास सभेपूर्वी पालिकेमध्ये मावळ्यांच्या वेशभूषेत आंदोलन केलं. तर खुद्द मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत खास सभेत प्रवेश केला. शिवसृष्टीसाठी मनसे, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी सर्व विरोधकांनी एकत्र येत खास सभेपूर्वी मावळ्यांच्या वेशभूषेत पुणे महानगरपालिकेत तीव्र आंदोलन केलं. यावेळी शिवसृष्टी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातच सभागृहात प्रवेश केला. तर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र पाठारे, भैयासाहेब जाधव यांनी मावळ्यांचा वेश केला होता. कोथरूड शिवसृष्टी प्रकल्प पाठपुरावा करून देखील प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाबाबत खास सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
त्यानुसार महापालिका भवन परिसरात शिवसृष्टी बनवण्याचे फ्लेक्स व झेंडे लावण्यात आले। सभागृहाच्या बाहेर रांगोळी व शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे। यावेळी सभेपूर्वी सर्व विरोधकांनी तीव्र आंदोलन करीत शिवसृष्टी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी केली। कोथरूडमधील कचरा डेपोची सुमारे 28 एकर 5 गुंठे जागे शिवसृष्टी उभारण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे, मात्र राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही। त्यातच याच जागेवर मेट्रोचे टर्मिनसही प्रस्तावित आहे। शिवसृष्टी प्रकल्प हा पालिकेच्या अन्य प्रकल्पासारखा नाही। यामागे देशातील विदेशातील लाखो नागरिकांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती असलेली भक्ती आणि प्रेम आहे। या शिवसृष्टीत अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती असणार आहेत। त्यासाठी 28 एकर जागेची गरज आहे। शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे मेट्रोची नितांत गरज आहे। त्यामुळे मेट्रोचे भुयारी स्थानक करून तिथे शिवसृष्टी उभारावी अशी मागणी यापूर्वी महापौरांकडे केली असून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे खास सभेची मागणी करण्यात आली। त्याप्रमाणे दिनांक 28 रोजी दुपारी 3 वाजता पर्यावरण सभा आणि त्यानंतर 3:05 शिवसृष्टीसाठी विशेष सर्वसाधारण सभा होणार होती। दरम्यान शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक एकाच ठिकाणी होऊ शकते असे महामेट्रोनेही स्पष्ट केले आहे। मात्र त्यानंतरही वारंवार संभ्रम निर्माण होत असल्याने महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी या उद्देशाने ही खास सभा बोलवण्यात आली। गेल्या 10 वर्षापासून मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आहे। प्रत्येक वर्षी कोथरूडला जी शिवसृष्टी होणार आहे त्या शिवसृष्टीच्या संदर्भामध्ये अंदाजपत्रकामध्ये तरतुदी केल्या जातात, परंतु आजपर्यंत 10 वर्षामध्ये या शिवसृष्टी अजूनपर्यंत अस्तित्वात आली नाही। त्याच्यामध्ये मेट्रो व्हावी का शिवसृष्टी व्हावी असा वाद चालू आहे। आमचं म्हणणं आहे की मेट्रोसह शिवसृष्टी झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना जर विसरण्याचं काम जर हे आलेली सत्ता ज्यांच्या हातामध्ये ती लोक करणार असतील तर त्यांना इतिहास माफ करणार नाही। म्हणून आज प्रत्यक्षामध्ये आमचे नगरसेवक साईनाथ बाबर आणि मी स्वतः आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मी एक मावळा होऊन आलो आहे आणि आज प्रत्यक्षात आमचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना आम्ही महाराजांच्या वेशामध्ये या ठिकाणी सभागृहामध्ये आम्ही जाणार आहोत आणि आम्ही आयुक्तांना आणि मान्य महापौरांना आवाहन करणार आहोत की किती वर्ष अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांना या पुण्यामध्ये आणण्यासाठी त्यांची शिवसृष्टी पुण्यामध्ये करण्यासाठी अजून किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे। यावर्षी तरीसुद्धा शिवशाही अवतरली म्हणताय पुण्यामध्ये, परंतु प्रत्यक्षात अजूनही शिवसृष्टीच्या दृष्टिकोनातून एकही पाऊल उचललं जात नाही। जर भविष्यात ही शिवसृष्टी झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला रस्त्यावर उतरून विरोध करेल। आज फक्त छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सभागृहात येणार आहेत। जर यांनी या शिवसृष्टीला विरोध केला तर पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला उतरलेले दिसतील आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार पूर्णपणे सत्ताधारी असतील। 100% शिवसृष्टी झाली पाहिजे। आज गेले 8 ते 10 वर्ष फक्त चर्चा, बजेट, निधी आणि मीटिंग सभा एवढंच होतंय। ह्याच्या पलीकडे जाऊन शिवसृष्टीसाठी कोणी प्रयत्नच करत नाही। फक्त याच्यावर राजकारण केलं जातं, जाहिरात केली जाते आणि याच्यातून निवडणुकीला फायदा करून घेतला जातो। ह्याच्यानंतर निवडणुका झाल्याच्यानंतर शिवसृष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही। हे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी मेट्रोसह शिवसृष्टी झाली पाहिजे। व्याजाचे पैसे मागितल्यानंतर अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने वारंवार दाद मागूनही तिला दाद मिळालेली नाहीये। या अत्याचाराची दखल घेतली आहे मानवी हक्क संरक्षण आणि जनजागृती संस्थेने। मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेकडे मंजू बडेकर या महिलेने त्यांच्यावर झालेल्या अत्याचारासंदर्भात दाद मागितली आहे। त्यांच्या मुलाचा मित्र शुभम कासवेकर हा त्यांच्या घरी आला, त्यातून त्यांची ओळख झाली व त्याने गोड बोलून घरोब्याचे संबंध प्रस्थापित केले। काही दिवसांनी शुभम याने अडचण सांगून 10,000 रुपये मागितले। त्याला ते दिले कारण नुकताच त्यांचा फ्लॅट विक्रीतून मिळालेल्या पैशाबद्दल संबंधित व्यक्तीला माहिती होती। काही दिवसांनी शुभम याने अडचण सांगून 10,000 रुपये मागितले। मंजू बडेकर यांनी ते दिले कारण त्यांचा नुकताच फ्लॅट विकला गेला होता हे शुभम कासवेकर याला माहित होते। त्यानंतर त्याने त्यांच्याकडून वारंवार अनेक अडचणी सांगून आई वडिलांकरवी फोन करून थोडे पैसे घेऊन असे एकूण 10 लाख रुपये घेतले।
त्याच्या सुरक्षेपोटी नोटराईज करार करून दिला। त्यानंतर दिलेल्या मुदतीत पैसे न दिल्याने मंजू बडेकर यांनी शुभम कासवेकर याला पैशाचा तगादा लावला। त्यानंतर त्याने विष पिण्याचे नाटक केले व बडेकर या पैसे मागतात म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार केल्याचे नाटक केले। बडेकर यांनी पैशाची मागणी केली तेव्हा शुभम याने संध्याकाळी थोडे पैसे आणून देतो असे सांगितले। दिनांक 28 मार्च संध्याकाळी बडेकर यांच्या राहत्या घरी असलेल्या मुलांची शिकवणी संपून त्या बसल्या असता कासवेकर हा त्यांच्या घरी आला आणि त्यांच्या घराची कडी लावून त्यांच्यावरती जबरदस्ती केली आणि त्यांना धमकी दिली, जर ह्या गोष्टी कोणाला सांगितल्या आणि जर पैसे मागितले तर तुझ्या एकुलत्या एक मुलाला जीवे मारून टाकीन। द्विधा मनस्थितीत असलेल्या बडेकर यांनी झालेल्या त्रासामुळे शेवटी 2 एप्रिल रोजी झेल रोड पोलीस चौकीत तक्रार केली, परंतु तक्रार झाली असूनही नोंद झालेली नाही। तेव्हापासून आजपर्यंत पोलीस उपायुक्त यांना भेटून सर्व प्रकार सांगण्यात आला। अनेक राजकीय पुढारी यांना मदतीसाठी अर्ज करण्यात आले। त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्याय अत्याचारासंदर्भात भादवी कलम 376, 406, 420, 504, 506 प्रमाणे दिनांक 27/7/2017 शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येरवडा ठिकाणी गुन्हा रजिस्टर करण्यात आला असल्याचं मंजू बडेकर यांनी सांगितलं। या महिलेवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या न्यायासाठी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट गणेश देव यांनी सांगितले। आमच्या इतर मुलाच्या ओळखीने तो शुभम कासवेकर संघ ओळख झाली होती। तो मला म्हटलं होतं फ्लॅट विक्रीचं घर वगैरे करतो, पण मला त्याचं घर पसंत नव्हतं। मी माझ्या ओळखीने मी माझं घर घेतलं, पण त्याला माहिती होतं माझ्याकडे पैसे वगैरे आहेत। त्या दरम्यान थोडंसं त्यांनी संवाद माझ्या संघ घरी येण्या जाण्यामध्ये संवाद साधला, ओळख वगैरे निर्माण केली। पोराचंच मित्र आहे, थोडंसं त्यापेक्षा मोठं, म्हणून मी विश्वास माझ्या मनात असं काही वेगळं काय आलं नाही। त्या दरम्यान तो सारखं घरी जायला लागल्यानंतर त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडनं 10,000 रुपये मागितले। म्हटलं की अडचणी म्हणून गाडीचा हप्ता वगैरे भरायचे, त्यावेळेस मी त्याला दिले होते। म्हटलं हाय म्हणून मुलाचे मित्र म्हणून मी दिले। त्यानंतर सतत तुम्हाला थोडे ना थोडे काय नाही तर काय वेगवेगळे कारणं सांगून त्याच्या आईवडिलांसंग 1-2 वेळा बोलायला लावला की आमची अडचणी करायची म्हणून पैसे द्या म्हणून आम्ही तुम्हाला देतो। ते मी पैशांचं सतत त्याला तगादा लावला होता। म्हटलं तू माझ्या पैशांचं एग्रीमेंट करून दे। त्या दरम्यान त्याने विष पिऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला होता। ॲडमिट झाल्यानंतर त्याला माझ्यावर कंप्लेंट टाकायची होती, पण तो टाकू शकला नाही। ते झाल्यानंतरही मी त्याला परत घरी गेले होते पैसे मागायला। त्यावेळेस पैसे मागायला गेले होते, त्याच्या घरचे म्हटले की आम्ही पैसे काही देणार नाही आहे। आणि त्याचा मामा मला बंडू आखाडे म्हणून, त्यावेळेस मला त्याचा मामा आणि वडील ते दोघं मला म्हटले होते की जर तुम्ही पैसे परत त्याला मागितले तर मी क्राईम ब्रांचचा अधिकारी आहे, क्राईम ब्रांचसाठी काम करतो, भ्रष्टाचार अधिकारीसाठी सगळं मी हँडल करतो, तुमचं घर वगैरे सील करत, तुमच्या मुलाला जीव मारून टाकायची धमकी, माझ्या मुलाला जीव मारून टाकायची धमकी त्यांनी दिल्यानंतर मी रिटर्न घरी आले। घरी आल्यानंतर थोडे दिवसानंतर मी परतही त्याला फोन केला, म्हटलं तू माझे पैसे देऊन टाक। त्यानंतर मला म्हटलं होतं ठीक आहे, म्हटलं मी घरी येऊन तुम्हाला थोडेफार पैसे देऊन जातो। 28 तारखेला तो घरी आला, माझे ट्युशन वगैरे संपलेले होते, त्याला माझ्या घरातले सगळे टायमिंग वगैरे माहिती होते की कोणत्या वेळेस मी एकटी असते। घरी आल्यानंतर ज्यावेळेस मी रडत होते त्यावेळेस त्यांनी माझ्यावर बस उभी केली। बस उभी केल्यानंतरही मी त्याला म्हटले होते की मी पोलिसांना आणि माझ्या मुलाला सांगत। मला तो म्हटलं कुणी तुझ्यावर विश्वास करणार नाही आणि जर तू कुणाला हा प्रकार सांगितलं तर मी तुझ्या मुलाला आणि तुला जिवंत ठेवणार नाहीये आणि जे पण होईल सगळ्या गोष्टी तुला एकटीला निस्तराव्या लागतील, या गोष्टीचा तू नीट विचार कर म्हणून। 5-6 दिवसानंतर मी तोच विचार करत होते की 20 वर्षाचा मुलगा आहे, 20 वर्षाच्या मुलाला काय उत्तर देणार, समाजाला काय उत्तर देणार, म्हणून मी 4-5 दिवसानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेले। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी साहेबांना सांगितलं हा सगळा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याला आणल्यानंतर अख्खा दिवसभर त्यांनी गुंडगिरीचे लोक वगैरे बोलवले होते, कोणते बाहेरचे लोक बोलवले, दिवसभर हे झालं, पण माझं काही केस नोंद झाली नाही। सगळ्यांनी मला एग्रीमेंट करायला लावलं, म्हटले इज्जत नको घालूस म्हणून एग्रीमेंट करून देते। तिथून पुढे मी सतत सारखं चौक्यांचे चक्र घालून मी अशोक चव्हाणांना फोन लावला होता, ते मला म्हटले होते रमेश बागवेंना जाऊन भेटा, बागवेंना फोन लावला। तिथून पुढं अजूनही सगळ्या साहेबांना भेटून काल माझी केस रजिस्टर झाली आणि त्याच्या मामापासून, वडिलांपासून आणि त्या पोरापासून मला आणि माझ्या मुलाला
जीवाचा धोका आहे तो फायनलच आहे. शहरातील खासगी वाहनांची संख्या वेगाने वाढत असल्याचं समोर आले. महानगरपालिकेचा सद्यस्थितीचा पर्यावरण अहवाल पालिकेने सादर केला, त्यात ही माहिती उघड झालीय. महापालिकेचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल शुक्रवारी मुख्य सभेत सादर करण्यात आला. या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात शहराची वाढ वेगाने होत आहे, मात्र त्या वेगाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे उभे राहू शकलेले नाही. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. त्याचा थेट परिणाम शहराच्या पर्यावरणावर होत आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची अपुरी क्षमता, प्रदूषणात झालेली वाढ आणि वाहनांसाठी कमी पडणारी पार्किंगची जागा या सर्व समस्यांना शहरातील नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. शहरात मार्च 2016 पर्यंत 31,07,962 एवढ्या वाहनांची नोंदणी झाली होती. यंदाच्या वर्षी त्यात चक्क 2,65,000 वाढ होऊन मार्च 2017 मध्ये ही संख्या 33,37,370 वर गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात एकूण वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांची संख्या 75% इतकी आहे. समान पाणी पुरवठ्याबाबत सीबीआयने पाठवलेले पत्र प्रशासनाने लपवले असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केलाय. बहुचर्चित 24 तास समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदांमधील अनियमिततेसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने पाठवलेले पत्र लपवून भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल मुख्य सभेपुढे सादर करावा अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. समान पाणी पुरवठा योजनेत गैरव्यवहारांबाबत एका नागरिकाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. तसे पत्रही संबंधितांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले. त्यानंतर पुन्हा संबंधित तक्रारदाराने सीबीआयला स्मरणपत्र पाठवल्यानंतर त्या संदर्भात 13 जुलैला सीबीआयने महापालिकेला पत्र पाठवले आहे. या तक्रारीबाबत महापालिकेने कोणताही तपास केला नसल्याचे या पत्रात म्हटले. मात्र हे पत्र प्रशासनाने लपवले. या घटनेमुळे महापालिकेची बदनामी झाली आहे असा आरोप शिंदे यांनी केलाय. बघा, मी सर्वप्रथम सांगितलं की पुणे शहराची कधीही अशा पद्धतीने बदनामी झाली नाही जी आज बदनामी होतीये. पुणे महानगरपालिकेच्या टेंडरमधला घोटाळा जो आम्ही 24/7 पाणी पुरवठ्याचा वारंवार आरोप करतोय, त्याला सुद्धा सीबीआयनी पत्र पाठवून त्याच्यावर तुम्ही आयुक्तांनी आत्तापर्यंत कारवाई का केली नाही, कारवाई करणं अपेक्षित आहे, त्याची चौकशी अपेक्षित आहे आणि आम्ही आत्तापर्यंत केलं नाही. म्हणजेच आता आयुक्ताला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ह्याची चौकशी करा, नाहीतर मग आम्हाला करावं लागेल. हे पुणे शहराच्या आणि पुणे शहरांनी दाखवलेल्या विश्वासाचा, पुणे शहरांनी दाखवलेल्या बहुमताचा हा अवमान आहे. आमचं म्हणणं, आम्ही ज्या वेळेला 1 महिना अगोदर ज्या वेळेला आम्ही सांगत होतो की या 1700 कोटीच्या टेंडरमध्ये खूप मोठा घपला आहे, ह्याच्यामध्ये रिंग बनवली आहे, 4 ठेकेदारांनी मिळून काम केलं आहे, 2 L&Tला, 1 विश्वराजला आणि 1 सूज कंपनीला मिळणार आणि आम्ही हेही सांगितलं किती टक्के अभाव मिळणार. आणि ह्याच्यामध्ये ज्या वेळेला कळलं होतं त्या वेळेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असे पत्र दिले आणि त्यांनी ती माघार पण घेतली. मग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी पत्र दिली ती मागं का घेतली हा प्रश्नाचं उत्तर पुणेकरांना मिळणार आहे का? आणि जर 1700 कोटीमध्ये आज सीबीआय बोलतीये, मग तुम्ही पदाधिकारी जी पुणे शहराने तुम्हाला नेमले, तुमची जबाबदारी काय? तुम्ही उत्तरदायी नाही आहे का पुणे शहराला? 1700 कोटीच्या टेंडरमध्ये 400 कोटीचा भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यामध्ये टेंडर लावण्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर कोणाला न सांगता 10% वाढ करण्यात येते का? तर अधिकाऱ्यांना आणि बाकीच्या लोकांना पैसे द्यायचेत म्हणून. अशा पद्धतीने प्रशासन काम करणार असेल तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी नाही आहे का त्यांच्यावर वचक ठेवण्याची? त्यांच्यामध्ये नसेल, आम्ही सभागृहामध्ये आरोप करतो तेव्हा तरी तुम्ही दखल घेऊ शकता. पण मला दुःखाने सांगू वाटतं एकही पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत याच्यात वाच्यता केली नाही. फक्त आपलं दाखवण्यापुरता पत्र देतात आणि गप्प बसतात. आमचं डिमांड आहे की हे जे पत्र प्रशासन लपून ठेवतं आहे, प्रशासनाने हे मुख्य सभेमध्ये सादर केलं पाहिजे. आणि प्रशासनाची जबाबदारी होती, पुणे शहरामध्ये एखादी आग लागली तरी पदाधिकाऱ्यांना फोन येतो अमुक अमुक जागी आग लागली. मग असे सीबीआयचे पत्र आल्यानंतर महापौरला निश्चितच सांगण्यात आलं असेल, सभागृह नेत्याला सांगण्यात आलं असेल, चेअरमॅनला सांगण्यात आलं असेल. त्या तिघांनी मग काय केलं याच्यावर? मग त्या तिघांनी ह्याच्यावर गप्प बसण्याचं कारण काय हा प्रश्न आता त्यांनी उत्तर दिलं पाहिजे.
आणि पुणे शहराच्या बदनामीला ते कारणीभूत आहेत का, हा जो उत्तर त्यांनीच दिलं पहिलं. आता पालकमंत्री, मेट्रो अधिकारी, सर्वपक्षीय नेते, गटनेते यांच्या बैठकीमध्ये शिवसृष्टीचा निर्णय घेऊ असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर आधी शिवसृष्टी उभारण्यात यावी आणि त्यानंतरच मेट्रोचा डेपो उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या खास सभेत केली. तर शिवसृष्टी उभारण्याकरता पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी व सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आणि पालिकेतील गटनेत्यांची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. कोथरूड येथील सर्वे क्रमांक 92 आणि 93 मधील सुमारे 25 एकर 5 गुंठे जागेवर शिवसृष्टी उभारण्यास मुख्य सभेने 2009 मध्ये मंजुरी दिली. मात्र तब्बल 8 वर्षे उलटून गेल्यानंतरही राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच या जागेवर मेट्रोचा डेपो प्रस्तावित केला आहे. नियोजित शिवसृष्टी समोरील अडचणी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक दीपक मानकर यांनी शिवसृष्टी प्रकल्पाबाबत पालिकेची विशेष सभा घेण्यात यावी असा प्रस्ताव महापौरांकडे दिला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष सभेत बोलताना कोथरूड मधील जागेवर शिवसृष्टी उभारण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. शिवसृष्टी उभारण्यास महापालिकेने 2009 मध्येच मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर या प्रकल्पाची मंजुरी शासन दरबारी अडकली आहे. महापालिका प्रशासनाचा गलथानपणा यासाठी कारणीभूत असून शासनाशी कोणताही पत्रव्यवहार महापालिका प्रशासनाने केला नाही असा घणाघाती आरोप माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केलाय. विशेष सभेस आयुक्त कुणाल कुमार अनुपस्थित असल्याबद्दलही मानकर यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पात सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. खुद्द पालकमंत्री गिरीश बापट यांनी हे निधी देण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनाही या प्रकरणी निवेदन देण्यात आले. त्यामुळे शासनाने या प्रकल्पास मान्यता द्यावी. जोपर्यंत शिवसृष्टीचे भूमिपूजन होत नाही तोवर मेट्रोचा दगडही उभा करू देणार नाही असा इशाराही मानकर यांनी दिलाय. पुणे शहराला 24 तास समान पाणी पुरवठ्याच्या निविदांची चौकशी करावी अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. पुणे शहराला 24 तास समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठीच्या 4ही निविदांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार संजय काकडे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. या योजनेअंतर्गत शहरात 1800 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामासाठी काढण्यात आलेल्या 4ही निविदा तब्बल 25% वाढीव दराने आल्या आहेत. त्यामुळे या निविदांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पुणे शहराला 24 तास पाणी पुरवठा योजना कर्ज रोखे काढून राबवण्यात येत आहे. त्यातच जलवाहिनी सोबतच फायबर ऑप्टिक केबल डक्टचे कामाची निविदाही या सोबतच काढण्यात येत आहे. या दोन्ही गोष्टींना विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतरही बहुमताच्या जोरावर हे प्रस्ताव मंजूर केले आहे. त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या योजनेसाठीच्या निविदेच्या चौकशीच्या मागणीने विरोधकांना टीकेसाठी आयतेच खाद्य मिळाले आहे. महापालिकेकडून तब्बल 3300 कोटी रुपये खर्चून समान पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराला 123 पाण्याच्या साठवण टाक्या उभारल्या जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 1718 कोटी रुपये खर्चून 1800 किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात शहरात 3 लाख पाणी मीटर बसवण्यात येणार आहेत. मात्र जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी तसेच फायबर ऑप्टिक केबल डक्टच्या कामासाठी प्रशासनाने काढलेल्या 4ही निविदा तब्बल 25% वाढीव दराने आल्या आहेत. प्रशासनाने काढलेल्या निविदांमध्ये ठेकेदारांनी संगनमत केल्याने महापालिका तब्बल 450 कोटींचा फटका बसणार आहे असा आरोप विरोधकांनी केला असून या कामाच्या फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता खुद्द भाजपचे खासदार संजय काकडे यांनी या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. बाजारभावानुसार विकास कामांच्या निविदा 10 ते 12% अधिक येत असताना 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठीच्या 4ही निविदा तब्बल 25% वाढीव दराने कशा आल्या या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी काकडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. जुन्नर येथील जाधववाडीमध्ये झालेल्या घटनेमध्ये मुस्कान पठाण ही पाण्यात वाहून जाताना वैभव गायकवाड या विद्यार्थ्याने तिचा प्राण वाचवला. त्याच्या या धाडसाचं USK फाउंडेशनच्या वतीने कौतुक करण्यात आले.
आणि त्याला सायकल देऊन त्याचा सत्कारही करण्यात आलाय. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन मुस्कान पठाण या 5वीतील विद्यार्थिनीचा जीव वाचवणाऱ्या वैभव गायकवाड याचे त्याच्या धाडसाबद्दल पुण्यातील USK फाउंडेशनच्या वतीने कौतुक करण्यात आलं. शिरोळे रस्त्यावरील USK फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्याचा USK फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर उषा काकडे यांच्या हस्ते सायकल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैभवचे आई वडील छाया व सुनील गायकवाड, आजी सुंदराबाई धुळे, त्याचे शिक्षक संतोष गाडगे व तुळशीदास जाधव यावेळी उपस्थित होते. राज्यभर होत असलेल्या पावसामुळे सर्वच नद्या, नाले, कालवे दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठवड्यात येडगाव धरण क्षेत्रात मोठ्या पावसामुळे कुकडी डाव्या कालव्याला मोठा पूर आला होता. जुन्नर तालुक्यातील जाधववाडी येथील जगदंबा माध्यमिक विद्यालयात शिकणारी मुस्कान पठाण ही 5वीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना पाण्यात पडली. इतर विद्यार्थी आणि जवळपासच्या व्यक्तींनी आरडाओरडा केला. त्याचवेळी वैभव गायकवाडने पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या मुस्कानला शर्थीचे प्रयत्न करीत बाहेर काढले. डॉक्टर उषा काकडे म्हणाल्या, 13 वर्षीय वैभवने दाखवलेले धाडस अचंबित करणारे आहे. त्याच्यातील साहसी वृत्ती इतरांना प्रेरणा देणारी आहे. वैभवने केवळ बघायची भूमिका न घेता प्रत्यक्ष कृती करून मुस्कानला जीवनदान दिले. त्याच्या या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करणार आहे. संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करायची हा संस्कार शिक्षक पालकांकडून मिळालेला असल्याने भीती बाजूला ठेवत पाण्यात उडी घेतली. मुस्कानचा केवळ हात दिसत होता, त्यामुळे त्याचा आधार घेत डोक्याच्या केसांना धरून तिला वर ओढले व नंतर हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ज्या झाडाला धरले तेही पाण्याच्या प्रवाहाने उपटून आल्याने आम्ही पुन्हा एकदा वाहत होतो. दुसऱ्या झाडाला धरून आम्ही बाहेर पडलो. बाहेर आल्यावर मलाही चक्कर आल्यासारखे झाले, पण मुस्कानचा जीव वाचवल्याचा आनंद आहे, अशी भावना वैभवने व्यक्त केली. धाडसाचे वैभव भरभरून असलेल्या वैभव गायकवाडचा आज आम्ही USK फाउंडेशनतर्फे सत्कार करत आहोत. खरोखरच वैभवनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि इयत्ता 5वीतली जी विद्यार्थिनी आहे ही पुलावरून चालली असताना ती सायकलवरून तिचा तोल गेला आणि ती खाली पाण्यात पडली. परंतु आपण ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आहे अशा व्यक्तीसाठी आपण पाण्यामध्ये उडी टाकून तिचा जीव वाचवणे ही सगळ्यात मोठं म्हणजे याने वैभवनी सगळ्यांसाठीच एक आपल्याला एक नवीन काहीतरी शिकण्यासारखं वैभवकडनं आहे असं मला वाटतं. आणि खरोखरच वैभव, तुझी प्रशंसा इतकी करेल तितके कमी आहे. तुझ्या आई वडिलांनी तुला दिलेले संस्कार या सगळ्यामधून अगदी दिसून येत आहेत. आज तुझी आई पण इथे आलेली आहे आणि असंच तू कायम छान काम करत राहशील अशी मी तुला खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा. आम्ही पुढे चाललेलो थोडं दूर मी गेलतो तेव्हा ते मागून मुलींचा आरडाओरडा झाला म्हणून मी मागं पळत आलो. तिचे हातच वर दिसत होते फक्त. मग ती बोलली की ती एक पोर पडली, मुस्कान नावाची एक पोर पाटात पडली. मी उडी मारली, तिला पहिल्यांदा कडेला आणली, एका झाडाला धरले, ते झाड पण तुटले. मग परत सटकली, ती परत पोत गेली, तिला धरली, परत दुसऱ्या झाडाला धरले. त्याच्या आधाराने मुलांनी तिला वर घेतले. मी सुखरूप वर गेलो आणि मला पण तिथं वर काढल्यावर मला चक्कर आली. मी जरा पडलो तिथं. आम्हाला आईवडिलांचा, जन्मदात्या आईवडिलांचा, शिक्षकांचा आणि गुरुजनांचा इतरांना मदत करा अशी त्यांनी शिकवण दिली. त्याच्यामुळे भीती मुठीत धरून मी उडी मारली. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. चांदणी चौकात डंपरने दिलेल्या धडकेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. धरण साखळीत जोरदार पावसामुळे खडकवासल्यातून 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. शिवसृष्टीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांचे खास सभेपूर्वी मावळ्यांच्या वेशभूषेत पालिकेत आंदोलन. स्वतःवर झालेल्या अत्याचारासंदर्भात दाद मागणाऱ्या महिलेची दखल घेतली आहे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेने. शहरातील वाहनांची संख्या आणि लोकसंख्या यांच्या गुणोत्तरानुसार प्रतिमानसी एकापेक्षा जास्त वाहने असल्याचे पर्यावरण अहवालामध्ये स्पष्ट. 24 तास पाणी पुरवठ्याबाबत CBI
सीबीआयने पाठवलेले पत्र लपवून भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर आधी शिवसृष्टी, त्यानंतरच मेट्रोचा डेपो उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी खास सभेत केली. 24 तास समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठीच्या 4ही निविदांची चौकशीची मागणी भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केली. आणि मुस्कान पठाणला वाचवणाऱ्या वैभवचे USK फाउंडेशनने केलं कौतुक. जनवार्ता बातमीपत्र तिथेच थांबूया. पाहत रहा जनवार्ता न्यूज, शोध सत्याचा.